नमस्कार. ग्रंथाली साहित्याच्या पारावर सर्व वाचकांचं आणि रसिकांचं अगदी मनापासून स्वागत करते. मी आजच्या कार्यक्रमाची संवादक डॉक्टर मृण्मयी भजक. आजचा भाग हा विशेष भाग आहे. लिव्ह उल्मन या एक सुप्रसिद्ध पाश्चात्य अभिनेत्री आणि त्यांच्या आत्मकथनाचा स्वैर अनुवाद केलेला आहे एका भारतीय अभिनेत्रीने. मंडळी, आपल्या आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर आपल्याला काही निर्णय घ्यायचे असतात, काही निवड करायची असते, काही चॉईसेस करायचे असतात. त्या क्षणी आपण काय निर्णय घेतोय यावर पुढच्या अनेक गोष्टी अवलंबून असतात. आज ज्या पुस्तकावर आपण चर्चा करणार आहोत, बोलणार आहोत, त्या पुस्तकाचं शीर्षक आहे चॉईसेस. लिव्ह उल्मन यांच्या या पुस्तकाचा स्वैर अनुवाद केलेला आहे ख्यातनाम अभिनेत्री मृणाल कुलकर्णी यांनी. शीर्षकापासूनच रोचक वाटणारे हे पुस्तक जसं जसं आपण एक एक पान वाचत जातो तसं तसं त्याचा गहिरेपणा अनुभवत जातो. पुस्तकाची भाषाही अतिशय सुंदर आहे. तो अनुवाद आहे असं वाटतच नाही, मूळ पुस्तक असल्यासारखंच वाटतं. तर या दोघीही सक्षम अभिनेत्री जगाच्या वेगवेगळ्या भूभागातल्या, वेगवेगळ्या भाषेतल्या, त्यांचा एकमेकींशी कसा संबंध आला, काय संबंध आला, पुस्तकातून, वाचनातून, अनुवादातून मृणाल कुलकर्णी यांनी काय अनुभवलं, हे सगळं आज आपण आजच्या कार्यक्रमातून जाणून घेणार आहोत. ग्रंथालीने हे पुस्तक प्रकाशित केलंय आणि प्रकाशन सोहळ्याचे काही बाईट्सही आपण या कार्यक्रमात पाहणार आहोत. सर्वात आधी मृणाल कुलकर्णी यांचं आमच्या साहित्याच्या पारावर मनापासून स्वागत करते. मृणाल कुलकर्णी एक चतुरस्त्र अभिनेत्री, दिग्दर्शिका, लेखिका. मराठी आणि हिंदी चित्रपट, नाटक आणि दूरचित्रवाणीच्या जगतात त्या एक हरहुन्नरी, प्रतिभा संपन्न अशा मनस्वी कलावंत म्हणून ओळखल्या जातात. वयाच्या 16व्या वर्षी रमाबाई साकारणाऱ्या मृणालताईंनी सोनपरी, अवंतिका ते राजमाता जिजाऊ असा मोठा पट साकारलेला आहे. त्यांच्या अनेक भूमिका रसिकांच्या मनात कायम कोरून राहिलेल्या आहेत. आज लेखिका म्हणून ते आपल्या भेटीला येत आहेत. लेखनाचा वारसा त्यांना त्यांचे आजोबा, ज्यांनी मराठी मातीला अनेकोत्तम कादंबऱ्या दिल्या, सकस साहित्य दिलं, ते गो. नि. दांडेकर यांच्याकडून मिळालं. आणि ख्यातनाम लेखिका डॉक्टर वीणा देव आणि भाषांवर प्रभुत्व असलेले प्राध्यापक डॉक्टर विजय देव यांच्या त्या कन्या. मृणालताई, नमस्कार. मला सुरुवातीलाच तुम्हाला असं विचारावंसं वाटतं की तुम्ही अनुवाद करायचा यासाठी हे पुस्तक घेतलं नव्हतं, तर वाचायला घेतलं होतं, आणि मग तुम्ही अनुवादाकडे कशा वळलात? ही प्रक्रिया कशी होती? उत्स्फूर्त होती की हळूहळू घडत गेली? काय सांगाल? चॉईसेसचं भाषांतर मला का करावं असं वाटलं, ह्याचा फार गमतीचा किस्सा आहे की कोविडच्या काळामध्ये जेव्हा आपण सगळेच आपल्याला आयुष्यात काय हवंय हे तपासून बघत होतो, आपल्या हातून काय झालं हे तपासून बघत होतो, एका परीने मी त्याला सीमावलोकन म्हणेन. तर अशा वेळेला लिव्ह उल्मन हिचं चॉईसेस हे आत्मचरित्र माझ्या हाती लागलं आणि मला ते खूप आवडलं आणि मी एका वेगळ्या पद्धतीने त्याच्याशी जोडली गेले. एक स्त्री म्हणून, एक अभिनेत्री म्हणून, एक आई म्हणून समाजाकडे बघण्याचा एक दृष्टिकोन वेगळा तेव्हा तयार होत होता म्हणून. आणि त्यातून ते पुस्तक मला खूप भावलं आणि कोविडच्या काळात स्थानबद्ध होतो, काय करावं कळत नव्हतं. अशा वेळेला वाटलं की स्वांत सुख आहे, अगदी स्वतःच्या आनंदासाठी आपण हे भाषांतरित करावं का असं वाटलं. पण जेव्हा सुरुवात केली तेव्हा असं लक्षात आलं की हे शब्दशः भाषांतर काही नकोय, आपल्यालाही अनेक गोष्टी ह्याच्यावर म्हणायच्यात किंवा वेगळ्या पद्धतीने मांडायच्यात. त्यामुळे असं स्वैर भाषांतर त्याला आपण म्हणू शकतो. हा फारसा विचार न करता मी तर हे लिहायला सुरुवात केली. त्यात माझं मनोरंजन हा तेव्हा खूप जास्त हेतू होता. वा, सहज म्हणून आपण एखादं पुस्तक वाचायला घेतो, त्याचा अनुवाद होतो, मग त्याच्यावर काही संस्कार होतात आणि ते पुस्तक इतकं सुरेख, इतकं सुंदर, इतकं काव्यात्मक होतं की ते वाचताना असं छान आपण कुठल्या तरी लहरींवर तरंगतोय असं काहीसं वाटतं. यानंतर ऐकूया
ह्या पुस्तक प्रकाशन प्रसंगीचे व्यासपीठावरील मान्यवरांच्या भाषणातील काही भाग ऐकूया. लिव उल्मन सारखी नॉर्वेजियन अभिनेत्री, तिला लिहावंसं वाटतं आत्मकथन. ती तिकडून ते आत्मकथन लिहिते आणि भारतामध्ये मृणालसारख्या एका अभिनेत्रीला त्याचा स्वैर अनुवाद मराठीत करावासा वाटणं हा एक अत्यंत दुर्मिळ योग आहे. आणि त्याच्या प्रकाशनाला चार चौघी या ठिकाणी मृणालच्या प्रेमाखातर व्यासपीठावर असणं हा पण एक योग आहे. व्यासपीठावरच्या सगळ्यांचं या तीनही संयोजन संस्थांच्या वतीने, कोहिनूर ग्रुपच्या वतीने, आशयच्या वतीने आणि ग्रंथालयाच्या वतीने आपण स्वागत करूया. खरेच आज दुग्ध शर्करा योग आहे. ह्या चार चौघींच्या उपस्थितीत आणि ह्या मान्यवरांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम होत आहे. आजची उत्सवमूर्ती मृणाल कुलकर्णी हिने लिव उल्मन हिच्या आत्मकथनाचा स्वैर अनुवाद केला असून यास मोहन आगाशे यांची प्रस्तावना लाभली आहे. याचे मुखपृष्ठ सतीश भावसार यांनी केले आहे आणि या पुस्तकाच्या प्रकाशन समारंभाची जबाबदारी आशय फिल्म क्लबचे वीरेंद्र चित्राव व सतीश जकातदार यांनी घेतली आहे. त्यांचे मनपूर्वक धन्यवाद. आज ज्या पुस्तकाचं प्रकाशन होत आहे त्या पुस्तकाचा विषय देखील अनोखा आहे. याच प्रेक्षागृहामध्ये आपल्यापैकी अनेक जणांनी इंगमार बर्गमन यांचं जगविख्यात चित्रपट पाहिले असतील आणि त्यातील अनेक चित्रपटांमधून लिव उल्मन यांच्या दर्जेदार अभिनयाचा प्रत्यय आपल्याला आला असेल. अनोख्या प्रतिभेची अभिनेत्री जेव्हा आपले आत्मकथन करते आणि मृणाल कुलकर्णी यांच्यासारखी संवेदनशील अभिनेत्री त्याचं मराठीत स्वैर अनुवाद करते, तेव्हा तो दस्तऐवज एका पुस्तकापुरता मर्यादित राहत नाही, तर या दोघी मिळून वैश्विक संवाद करतात असे मला वाटतं. त्या दोघीही संवाद साधतात. खरंय. मृणालताई, तुम्ही आणि लेखिका यांच्यामध्ये नक्कीच या अनुवादादरम्यान वाचताना काहीतरी एक छान नातं तयार झालं असेल. त्याबद्दल आम्हाला जाणून घ्यायला आवडेल. तिचं आणि माझं एक वेगळंच नातं या लेखनाच्या प्रपंचामध्ये निर्माण झालं. खरं तर अगदी पहिल्यापासून लिव उल्मनचे जवळजवळ सगळे चित्रपट मी पाहिले आहेत. तिची फॅन आहे मी आणि तिने लिहिलेलं काही लोकांपर्यंत पोहोचलं पाहिजे असं मात्र मला तीव्रतेने वाटलं चॉईसेस वाचल्यानंतर. त्या कथनामध्ये ती ताकद आहे आणि ती केवळ अभिनेत्री म्हणून नाही तर एक आई म्हणून, एक समाजमन म्हणून, एक व्यक्ती किती थेटपणे आपल्या मनातल्या भावना पोचवू शकते ह्याचं एक उत्कृष्ट उदाहरण ते आहे असं मला वाटलं. आणि मग त्याच्यावर मी अधिक काम करून ते वाचकांपर्यंत कसं पोहोचेल याच्यासाठी प्रयत्न केले. कारण माणूस म्हणून सुद्धा, एक संवेदनशील माणूस म्हणून सुद्धा त्यातल्या अनेक गोष्टी आपल्याला सहज भावतील अशा आहेत. त्यासाठी तुम्ही स्त्री असण्याची आवश्यकता नाही, अभिनेत्री असण्याची तर अजिबात आवश्यकता नाही. एक सहृदय मन तुमच्याकडे असलं तर हे पुस्तक तुम्हाला नक्की भावेल. वा, फक्त सहृदय मन असलं की बास, असंच एक सहृदय नाटक म्हणता येईल, जे 30 वर्षांपूर्वीही गाजलं होतं आणि आजही गाजतंय. प्रश्न विचारतंय समाजाला, ते म्हणजे चार चौघी. या चार चौघी म्हणजे रोहिणी हट्टंगडी, मुक्ता बर्वे, पर्ण पेठे आणि कादंबरी कदम. या प्रकाशनाच्या दिवशी उपस्थित होत्या. त्यांच्या हातून हे पुस्तक प्रकाशित झालं होतं. त्यांच्या वक्तव्यातले, त्यांच्या भाषणातले काही भाग आपल्याला नक्कीच पाहायला आवडतील. ऐकूया चार चौघी काय म्हणतात ह्या पुस्तकाबद्दल. मृणालला मी फार वर्षापासून ओळखते. आम्ही एकत्र काम पण केलेलं आहे. ती अत्यंत चांगली अभिनेत्री आहे, दिग्दर्शिका आहे, निर्माती पण आहे आणि लेखिका पण आहे. आता लेखन झालं, आता फक्त मला एकच सांगायचं आहे तिला, आता एखादं नाटक लिही आणि त्याच्यात मला काम दे. कारण नाटक हा प्रकार ती स्वतः
अभिनेत्री असल्यामुळे, तिला नाटक काय आहे हे माहीत असल्यामुळे ती चांगल्या प्रकारे नाटक लिहू शकेल असं मला वाटतं आहे. कारण नाटक लिहिणं ही पण एक वेगळी कला आहे. जसा कादंबरीकार असतो तसा नाटककार असतो. त्यामुळे एवढंच बोलीन आणि तिला पुढच्या पुस्तकाविषयी, पुढच्या नाटकाविषयी आधीच अभिनंदन करीन आणि शुभेच्छा देईन. मी जास्त काही बोलणार नाही आहे, परंतु हे पुस्तक मला जेव्हा तिने वाचायला दिलं, कुठेतरी एक अभिनेत्री म्हणून, आई म्हणून, स्त्री म्हणून प्रत्येक वेळेला काही ना काहीतरी त्याच्यातून मिळालेलं आहे. काही ना काहीतरी, कुठेतरी साम्य आपल्या जीवनाशी असं वाटलेलं आहे. लिन म्हणजे लिव्हची मुलगी, एक तिच्या टीनेजर मुलीविषयी ती असं म्हणते. लिनच्या आणि माझ्या नात्याबद्दल काय बोलू? हे खरं की एकत्र असताना आम्ही एकमेकींना रोज रात्री गोष्टी सांगतो, गप्पा मारतो. पण शेवटी वयाचा फरक. माझ्या कथा ऐकताना तिला प्रौढ व्हावं लागतं आणि मला करावं लागतं छोटी मुलगी असल्याचं नाटक. आमच्या कहाण्या फक्त स्वप्नातच जुळू शकतात. खरं तर माझ्याबरोबर तिला सुरक्षित वाटावं अशी माझी फार मनापासूनची इच्छा आहे. तिच्यावर भरभरून प्रेम करायचंय मला. त्या वयातल्या तिच्या मानसिक, भावनिक गरजा ओळखून त्या पुऱ्या करण्यासाठी तिला मदत करायची आहे. पण हे करताना मी कमी पडते. माझ्याच भावनिक गुंत्यात अडकून पडलेली मी जोपर्यंत माझ्याच न्यूनगंडातून, भीतीतून बाहेर येत नाही, तोपर्यंत मी तिला कसं बळ देणार? पण मग हा विश्वास, हे बळ आत्ता तिला नाही मिळालं तर आयुष्यभर ती त्याच्या शोधात भरकटत राहील. तिची नाती अपूर्ण राहिली तर त्यांची कारणं ती या वयातल्या असुरक्षिततेच्या भावनेत शोधत राहील. हे सारं टाळण्याची हीच तर वेळ आहे. आत्ता तिला माझ्याकडून तरी प्रेम, सहवास, आधार मिळालाच पाहिजे. मी हे पुस्तक वाचायला घेतलं आणि तत्क्षणी संपवलं आणि खूप इन्साइटफुल वाटलं हे पुस्तक. मी काही फार चांगली वाचक नाही आहे, म्हणजे खूप वेळ लागतो मला वाचायला किंवा खूप मी कंटाळा करते वाचनाचा. पण अशा एका टप्प्यावर हे पुस्तक माझ्या हाती आलं जेव्हा मनात खूप कोलाहल चालला होता. नुकतेच मी तिशीत प्रवेश केला आहे आणि प्रश्न अचानक वेगळे व्हायला लागलेत. अभिनेत्री म्हणून, माणूस म्हणून, स्त्री म्हणून वेगळ्याच प्रश्नांना आता सामोरं जावं लागतं आहे. तर त्या अनेक प्रश्नांची उत्तरं या पुस्तकात मिळाली. नवे प्रश्नही पडले आणि मग ते छान वाटलं की आपल्याला कधी काही गोष्टी बोलून सुटत नाहीत, पण त्या वाचून सुटतात आणि त्या अर्थाने हे पुस्तक मला त्यामुळे खूप जवळचं वाटलं. तिने तिच्या आयुष्याच्या ज्या टप्प्यावर हे पुस्तक तिला लिहावंसं वाटलं, व्यक्त व्हावंसं वाटलं, त्याचा अनुवाद तू माझ्या भाषेत केलास आणि माझ्यासारख्या मराठीची अत्यंत असोशी असणाऱ्या वाचकांसाठी इतक्या चांगल्या मराठीत तू त्याचं स्वैर रूपांतर केलंयस की खरंच ते मला नाही वाटत आहे की ते तिचं आहे. ते तू म्हणतेस किंवा माझ्या भाषेतलं, माझ्या देशातलं, मी जो सूर्य बघते त्याच देशातला सूर्य बघणारं कोणीतरी लिहिलं आहे आणि अनुभवलं आहे असं मला वाटलं. त्यामुळे आता हे पुस्तक माझ्यासाठी इन्साइटफुल असेल. मी काही दिवसांनी तुला फोन करीन आणि मी वाचून झाल्यावर तुला सांगेन. पण तुझं खूप मनापासून अभिनंदन आणि आजच्या या कार्यक्रमाला आम्हाला चौघींना बोलवलं त्यासाठी मनापासून आभार. प्रत्येकीला पुस्तकाचा वेगवेगळा भाग वेगवेगळ्या प्रकारे जवळचा वाटलेला आहे. मृणालताई, या पुस्तकातला कोणता भाग तुम्हाला जवळचा वाटला किंवा एखादा प्रसंग विशेष भावला, काय सांगाल? मला सगळ्यात भावलं ते तिचं आईपण. जेव्हा कोणतीही करिअर वुमन ही आपल्या मुलीपासून दूर असते, तेव्हा विचारांची, भावनांची अनेक आंदोलनं तिच्या मनामध्ये सतत उठत असतात. मनामध्ये एक गिल्ट असतो सतत की आपण पूर्ण वेळ देऊ शकत नाही आहोत, किंवा स्त्रीला वाटत असतं आपण घराला वेळ देऊ शकत नाही, आपण आपल्या नात्यांना वेळ देऊ शकत नाही. हे तिचं व्यक्त होणं मला सगळ्यात जास्त भावलं. एक वयात येणारी मुलगी आणि एक 40शीतली आई यांच्या हृदयामध्ये जे काही येऊ शकतं, जसं येऊ शकतं ते सगळं तिने टिपण्याचा प्रयत्न केलेला आहे. स्वतः लिवुलमन आणि तिची कन्या लिन यांचं नातं काही
आजही फार चांगलं नाही आणि अनेक गोष्टींचा प्रभाव त्या नात्यावर पडलेला आहे. हे माहिती असताना तर या दोघींच्या नात्याकडे तिने कसं पाहिलं आहे हे वाचणं आणि ते लोकांपर्यंत पोहोचवणं मला फारच आवडलं. आई आणि लेक या नात्याचे खरं तर खूप वेगवेगळे पदर असतात आणि ह्या पुस्तकातले ते पदर तुम्हाला विशेष भावलेले आहेत. वाचकांना या पुस्तकातलं काय जास्त आवडतंय भावतंय ते पाहूया. आपल्याशी सोलापूरहून जोडले गेलेले आहेत आनंद देशपांडे. ऐकूया त्यांचा अभिप्राय. कधीतरी एखादा लीव गुलमनचा सिनेमा पाहिला असेल. अभिनेत्री म्हणून त्या व्यतिरिक्त तिच्या आयुष्याची काही कल्पना नव्हती. तिचं आत्मकथन जेव्हा मृणाल कुलकर्णी अनुवादित वाचत असताना एक गोष्ट लक्षात आली. खरं तर वाचत असताना म्हणण्यापेक्षा मी मनोगत वाचायला घेतलं आणि ते आत्मकथन कधी सुरू झालं हे माझ्या लक्षातच आलं नाही. इतकं ते आशयाला धरू नये. त्याला आपल्याला अनुवाद म्हणताच येणार नाही, उलट त्याला रूपांतर म्हणावं लागेल. इतकं ते मराठीशी आणि मराठी वातावरणाशी लिखाणाच्या दृष्टिकोनातून प्रामाणिक झालेलं आहे. वाचत असताना एक गोष्ट लक्षात आली की एक अभिनेत्री म्हणून लीव गुलमनचं जे आयुष्य आहे त्याच्या पलीकडचं इमारबरोबरचं तिचं सगळं जे काही वैवाहिक जीवन आहे, एक आई म्हणून तिचं असणं आहे, त्यानंतरचं सगळं युद्धजन्य परिस्थितीमधलं तिचं एकूण सामाजिक भान असलेलं केलेलं काम आहे आणि त्याही पलीकडे जाऊन या सगळ्या आपल्या आयुष्याबद्दल तिने एका तटस्थ भूमिकेतनं केलेलं जे विवेचन आहे त्या विवेचनाच्या अनुषंगाने मला ते वाचताना खूप खरं तर भारावून जायला झालं. तो सगळा कालखंड जो लीव गुलमनच्या आयुष्यातला आहे तो इतक्या नेमकेपणाने आणि इतक्या चांगल्या पद्धतीने आपल्यासमोर येत जातो की आपल्याला असं वाटत राहतं की एक अभिनेत्री म्हणून एक एवढं प्रतियश जीवन जगल्यानंतर सुद्धा जी एक सामाजिक जाणीवेची भान ठेवून युनिसेफची ब्रँड ॲम्बॅसेडर म्हणून त्यांनी नंतरच्या काळात जे काम केलेलं आहे ते काम पाहता असं वाटत जातं कुठंतरी की आजच्या आपल्या या सगळ्या चित्रपटसृष्टीतल्या ज्या काही सगळ्या एकूण सगळ्या पर्सनॅलिटीज आहेत त्या किती वास्तवापासून आणि या सगळ्या गोष्टींच्यापासून लांब असतात. त्या व्यतिरिक्त त्यांचं समाजभान किती आहे हा एक पुन्हा स्वतंत्रच अभ्यासाचा प्रश्न आहे. त्याच्या बाकीच्या एकूण अंगांच्या बद्दल खरं तर मी तुम्हाला असा आग्रह करेन की तुम्ही आवर्जून ते पुस्तक वाचा आणि मग आपल्याला लक्षात येईल की खरोखर त्या दोघींच्या व्यक्तिमत्वामधली एकरूपता अनुभवांचे तपशील कदाचित वेगळे असतील पण प्रकट होण्याचं, व्यक्त होण्याचं आणि त्यामधनं एक समाजभान दाखवण्याचं जे एक कौशल्य आहे ते मात्र वादातीत आहे. धन्यवाद आनंदजी. मृणालताई, पुस्तकाची भाषा आहे ना ही खूप छान ओघवती आहे, काव्यात्म आहे. तर पुस्तक वाचताना तो अनुवाद आहे असं वाटत नाही. हे तर आता अनेक जणांनी सांगितलंय. कसं काय बरं हे साधलं गेलं? मी अनुवाद करते असं मनात ठेवून हे काम सुरूच केलं नव्हतं. त्यामुळे मला असं वाटतं की त्याच्यात मी पण पुष्कळ आले. माझ्यावर जे वाचनाचे, लेखनाचे संस्कार घरातूनच झालेले आहेत, जे थोडंसं मला जीन्समधनं मिळालेलं आहे तेही कदाचित तुम्हाला या लेखनामध्ये जाणवेल. आणि मुळात काही उद्देश न ठेवून हे लेखन केल्यामुळे मला वाटतं की त्याला एक ओघ आला आहे किंवा जे मराठीचं भाषेचं म्हणून सामर्थ्य आहे त्याचे काही पडसाद आपल्याला या लेखनामध्ये दिसतात असं म्हणतायत वाचक. याचा मला खूप मनापासून आनंद आहे. ख्यातनाम अभिनेते, दिग्दर्शक किरण यज्ञोपवीत आणि चंदेरी दुनियेतील एक ज्येष्ठ आणि आदरणीय नाव म्हणजे डॉक्टर मोहन आगाशे हे प्रकाशन प्रसंगी काय बोलले होते त्याचा भाग पाहूया. हा चॉईस हा मृणालचा स्मार्ट चॉईस आहे. एक हुशार लेखिका, संवेदनशील व्यक्ती हिने केलेली निवड आहे आणि या पुस्तकातच ह्या सगळ्याची उत्तर आहेत. हा एका अभिनेत्रीनं, स्त्रीनं, आईनं, मुलीनं एका अभिनेत्रीला, स्त्रीला, आईला आणि मुलीला दिलेला एक मनोज्ञ भूमिकेतून दिलेला सुंदर प्रतिसाद आहे. हे सरसकट अनुभव कथन नाही आहे, रंजक पुस्तक आहे. एकदा हातात धरलं की शेवटपर्यंत वाचावंसं वाटतं. पण त्यातले काही प्रांत अपरिचित आहेत. मधून मधून असंगत असे परिच्छेद येतात, भावनांचे उमाळे असलेले तुकडे येतात, काही वेळेला प्रत्येकारी गोष्टी पण येतात, आठवणी आहेत, नोंदी आहेत.
आणि हे सगळं संगतवार विचारांमध्ये बांधताना काही ठिकाणी तरेस्थ नोंद तर वैयक्तिक प्रसंगांमध्ये भिजलेला स्वर अशी शब्दयोजना मृणाल वारंवार करत राहते. त्यासाठी मृणाल तुला दाद द्यावीशी वाटते. 2 तानपुऱ्यावर एकतानेतेनं सा लावत असत. असा की एक तानपुराचा सा वाजवला तर दुसरा आपोआप झंकारून उठत असे. आता शास्त्राचा विचार केला तर हे शक्य आहे, कारण तो रेझोनन्स आहे. आपल्यापैकी बरेच जण शास्त्राचे विद्यार्थी असतील तर ट्युनिंग फोर्कचे एक्सपेरिमेंट आपण केलेलं आहे, की पाईप आणि ट्युनिंग फोर्क किंवा सोनोमीटरचा एक्सपेरिमेंट एका विशिष्ट जागी धरला तर घुमारा येतो, त्या विशिष्ट जागी धरला तर तारेला कंपन येतं आणि कागद उडतो. तर इथेही असंच झालेलं आहे असं मला वाटतं, की इथेही लिव्हच्या फ्रिक्वेन्सीला मृणालच्या संवेदनेने नेमका प्रतिसाद दिलेला आहे. दोन्हीकडे उत्तम सा लागलेला आहे आणि कागद उडालेला आहे, हे तुम्ही खात्रीनं सांगू शकता. शेवटी कुठल्या तरी चर्चेचा, वादाचा शेवट बाई झाल्याशिवाय नाही कळणार तुम्हाला, असं मी इतके वेळा ऐकलेलं आहे. की त्यामुळं स्त्री असणं म्हणजे नक्की काय, असा जो प्रश्न मला, मी स्त्री नाही आहे हे कळल्यापासून पडला आहे. कारण जन्मताना आपण दोन्ही असतो. त्याच्यावर आणखीन विचार करायला भाग मला जसं लिव उल्मननी पाडलेलं आहे तसंच मृणालनी पण पाडलेलं आहे. ती जेवढी बाई मला कळलेली नाही आहे तेवढीच ही बाई मला अजून कळलेली नाही. जे दावा करतील मला कळलेली आहे त्याचा अर्थ ती फसवण्यात यशस्वी झालेली आहे. मी मृणालचं कौतुक करणं वगैरे याच्या फंदात पडत नाही. खूप गोष्टी करते ती आणि सगळ्या चांगल्या करते. मला वाटतं अशा एका उत्कट बाईने लिहिलेल्या आणि तितक्याच कलात्मक बाईने अनुवादित केलेल्या पुस्तकातूनही थोडाफार का होईना पण बाईचं मन कळत असावं. असो, मृणालताई, मला तुम्हाला असं विचारायचं की स्वैर अनुवादच का? स्वैर अनुवाद काचं उत्तर खरं तर मला नाही देता येणार, पण हे नक्की की मी तिनं लिहिलं तसं जसेच्या तसं भाषांतरित केलेलं नाही. ते अनुवादित करताना स्त्रीपणाच्या अनेक रंगांना मला स्पर्श करावासा वाटला. हलका स्पर्श केला आहे कारण मुळातलं लेखन तिचं आहे, पण अशा अनेक वाटांचे थोडे थोडे संदर्भ किंवा स्पर्श म्हणूया आपण, हा झालेला आहे आणि तो मी सहज केला आहे, कुठे असं ठरवून नाही केला. म्हणून स्वैर अनुवाद आणि अशा पद्धतीचं आणि अशा पद्धतीने केलेलं लेखन मला मराठीमध्ये फार आढळलं नाही, इंग्रजीमध्येही आढळलं नाही. कारण मला स्वतःला आत्मचरित्र वाचायला खूप आवडतात आणि अनेक लोकांची आत्मचरित्र मी वाचली. बहुतेक वेळेला त्याच्यात आलेले अनुभव आणि एकापाठोपाठ एक आयुष्यात घडलेल्या घटना असं त्याचं स्वरूप असतं. पण हे मला फार वेगळं वाटलं. चेंजिंग हे लिव उल्मनचं पहिलं जे आत्मकथन होतं तेही मला तेव्हा अतिशय आवडलं होतं, ते वेगळं वाटलं होतं. आणि आता चॉईसेस मला अधिक जवळचं वाटलं. माझ्या वयाच्या करिअरच्या या टप्प्यावर मला माझी कुठेतरी नाळ त्याच्याशी जोडली गेली आहे असं वाटलं. वा, जगातल्या एका वेगळ्या कोपऱ्यात असलेल्या स्त्रीशी असं आपल्याला नाळ जोडली गेली असं वाटतं. मला वाटतं हे श्रेयही त्या सुंदर लेखनाचं आणि ते आसोशीने ग्रहण करणाऱ्या वाचनाचं देखील. मृणालताई, मराठी रसिकांपर्यंत हे पुस्तक पोहोचलं पाहिजे असं तुम्हाला केव्हा वाटलं? त्याबद्दल. मराठी रसिकांपर्यंत हे पुस्तक पोहोचवावं असा आग्रह मात्र माझा नव्हता. मी खरोखरच अगदी मनापासून फक्त स्वतःसाठी एक होमवर्क कसा असतो तसा होमवर्क आणि एक उत्तम टाईमपास असं म्हणून या स्वैर अनुवादाचं काम सुरू केलं. आणि धनंजय गांगल यांना संपूर्ण श्रेय दिलं पाहिजे, कारण त्यांना ही कल्पना खूप आवडली आणि त्यांनी ताबडतोबच आपण हे ग्रंथालयातून करूया असं म्हटलं. आणि मग
मी सिरियसली त्याच्याकडे बघायला लागले की हे टिकणार आहे. आणि सहइति साहित्य म्हणजे लोकांना ते त्याच्याबरोबर नेण्यासाठी मला ह्याच्यावर थोडं काम करायला लागणार आहे हे मला जाणवलं तेव्हा. आणि त्यानंतर मी थोडे संस्कार ह्याच्यावर केले. मला वाटतं की आयुष्यामध्ये आपल्याला खूप पर्याय मिळत असतात, चॉईसेस आपल्यासमोर असतात, पण त्यातला कुठला निवडायचा याबद्दलची दुविधा प्रत्येक माणसाच्या मनामध्ये असते. तशी ती लिव्हची आहे, माझ्या होती आणि अजूनही आहे. पण आपले चॉईसेसच आपलं व्यक्तिमत्व घडवत असतात आणि ते लोकांपुढे आणतही असतात. याची एक प्रकर्षाने जाणीव मला या पुस्तकाच्या निमित्ताने झाली, या लेखनाच्या निमित्ताने झाली. आणि मला वाटतं मी माणूस म्हणून थोडी जास्त सजग झाले. माझ्यापुढे असलेले जे पर्याय आहेत, जे चॉईसेस आहेत, त्याची निवड मी कशा पद्धतीने करते आहे हे मी ताडून बघायला लागले. आणि मला वाटतं की प्रत्येक माणसाने हे बघायला पाहिजे. नाहीतर आयुष्यातलं असमाधान आपण घेऊन पुढे जात राहतो. तर चॉईसेस हे पुस्तक याही दृष्टीने माणसांना विचार करायला लावेल असं मला नक्की वाटतं. म्हणून ते स्त्री पुरुष अभिनेत्री किंवा डॉक्टर, इंजिनियर, कोणत्याही क्षेत्रातल्या माणसांना आवडेल आणि त्यांनी ते वाचावं असं मला मनापासून वाटतं. नक्कीच हे पुस्तक वाचकांना आवडेल आणि आवडलेलंही आहे. पाहूया एक अभिप्राय. नारायणगावहून आपल्याशी संवाद साधतायत अतुल कुलकर्णी. पुस्तक मिळाला झपाटल्यागत वाचलं गेलं आणि हातात घेतल्यावर पुस्तकाच्या मुखपृष्ठाने जो एक मनाचा ताबा घेतला, तिथपासून मग डॉक्टर मोहन आगाशे यांची प्रस्तावना आणि त्यानंतर जवळजवळ 250 पानांचा प्रवास हा विलक्षण होता. पण वाचताना असं वाटलं की तो अनुवाद नाहीच आहे. एक संवेदनाशील अभिनेत्री, तिच्या जीवनातील चढ उतार आणि आयुष्यातील नात्याची गुंतागुंत याविषयी ती व्यक्त होते. मृणालनी अनुवाद करताना लिवला एक अभिनेत्री, एक प्रेयसी, एक आई आणि एक स्त्री म्हणून आपल्या डोळ्यापुढे अगदी लख्ख उभं केलंय. यातील नात्यांच्या पदरांचे पदर एकमेकात इतके बेमालूनपणे मिसळले आहेत की त्याची एक उबदार गोधडी झाली असं मला वाटतं. आणि नकळतपणे मृणाल आणि लिव या एकमेकींच्या भूमिकाही बदलताना दिसतात. मग अनेक संदर्भ जुळतात. बघता बघता त्यातला भूगोलच नाहीसा झाला. आणि हे सगळं इतकं नकळतपणे घडलं होतं की मग जुने अनेक सामाजिक संदर्भ, त्या वयात आपल्यामध्ये झालेले बदल, त्याचा आपल्यावर झालेला परिणाम, हे सगळं लख्ख दिसू लागलं. आणि मग हे पुस्तक कुठल्याही सेन्सिटिव्ह माणसाचं, म्हणजे इरिस्पेक्टिव्ह ऑफ कास्ट, क्रीड अँड जेंडर, त्या माणसाचं होतं. एक लेखिका म्हणून मला म्हणजे मृणालचं हे खूप मोठं यश वाटतं या पुस्तकाच्या बाबतीत. म्हणजे अगदी पुस्तकात जे ब्लॅक अँड व्हाईट फोटोज सिलेक्ट केलेत किंवा ज्या क्रमाने ते लावलेत, ते सगळं बघितल्यावर सुद्धा असं वाटतं की पुस्तक वाचून संपल्यावर तुम्ही एक नजर टाकलीत त्याच्यावर तर पुनःप्रत्ययाचा आनंद मिळतो. आणि या सगळ्यावरती कडी म्हणजे त्याची अर्पण पत्रिका, जी तिने रुचिरला म्हणजे तिच्या पतीला अर्पण केलेली आहे. कमाल आहे. म्हणजे ही सगळ्या गोष्टी पाहिल्यानंतर असं झालं की लिव आणि मृणाल या दोघींबद्दल वाटणारा आदर हा त्यांच्या स्त्रीत्वाच्या पलीकडे गेला. आणि आज आजूबाजूला बोथट संवेदनांचा खडा पहारा असताना हे पुस्तक म्हणजे संवेदनाशील मनावरती घातलेली एक खुंकर वाटली. पुस्तकामुळे पुन्हा एकदा स्वतःला तपासून पाहता आलं, पडताळून पाहता आलं आणि मुख्य म्हणजे स्वतःशी एक संवाद सुरू झाला. त्यामुळे त्यासाठी मनापासून आभार, खूप अभिनंदन. आणि आता वाट बघतोय नवीन पुस्तकाची. धन्यवाद. धन्यवाद अतुलजी. लेखिका लिव उल्मन आणि ज्यांनी स्वैर अनुवाद केलेला आहे त्या मृणाल कुलकर्णी, या दोघींसाठीही मला इथे नक्की 4 ओळी म्हणाव्याशा वाटतात. त्या ओळी आहेत संजीवनी बोकील यांच्या. त्या म्हणतात, कुणाचे तरी आभार मानावेसे वाटतात.
कुणाचे तरी आभार मानावेसे वाटतात मला असं घडवल्याबद्दल की माथ्यावर चंद्र सूर्य तळपत असतानाही जपाविषयी वाटते आतली ठिणगी, विश्वास ठेवावासा वाटतो तिच्या प्रकाशावर, विश्वास ठेवावासा वाटतो तिच्या प्रकाशावर. पुन्हा एकदा मृणालताई तुमचे मनापासून आभार. अतुलजी, आनंदजी, आपल्यालाही मनापासून धन्यवाद. आजच्या कार्यक्रमातील सर्व मान्यवरांचे मनापासून आभार मानते आणि अर्थातच तुम्हालाही आता हे पुस्तक वाचण्याची उत्सुकता लागून राहिली असेल तर हे पुस्तक सवलतीच्या दरात घरपोच मागवण्यासाठी आपण खालील नंबरवर संपर्क साधू शकता. ग्रंथाली वॉच हे यूट्यूब चॅनल लगेचच सबस्क्राईब करा. हा भाग आणि आमचे इतरही भाग आपले मित्रमैत्रिणी, आप्तेष्ट, समविचारी यांना जरूर शेअर करा. चॅनल सबस्क्राईब, लाईक आणि शेअर करा. ग्रंथालीच्या वेगवेगळ्या उपक्रमांसह आपण सगळेजण पुन्हा असेच भेटत राहू, वाचत राहू. नमस्कार.